प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदया सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा मानला तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि देवाचं वचन हे आपल्याला बंधनमुक्त करतं. देवाचं वचन हे आपल्याला सुवार्थीसाठी आणि देवाच्या राज्यासाठी उभं करतं. म्हणून देवाची सुवार्थ आणि देवाचं वचन हे कधीही सांगितलं पाहिजे आणि देवाचा गौरव केला पाहिजे. कारण की प्रार्थनेद्वारे स्वार्थाद्वारेच आपल्या जीवनातले बंधनं आणि जीव तुटतं. म्हणून देवाचा अजून गौरव केला पाहिजे. अजून देवाच्या राज्यार्थ देवाला गौरवार्थ आपल्याला कार्य केलं पाहिजे. प्रियजनांनो, पुन्हा एकदा येशूदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल, जास्तीत जास्त देवाच्या राज्याची वाढ केली जाईल. तर प्रियजनांनो, प्लीज येशूदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचं सुंदरसं वचन आणि म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 41. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य, संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेल, त्याचे रक्षण करेल. जो दिनांची चिंता होतो. म्हणून प्रियजनांनो, लोकांची सुवार्ता सांगणं आणि लोकांना प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. दिनाची चिंता वाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण जर दिनाची चिंता वाटतो तर परमेश्वर काय म्हणतो, मी त्याचे रक्षण करेन. परमेश्वर त्याचे प्राण वाचेल, भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला सर्व वऱ्यांपासून वऱ्याच्या इच्छेवर सोडणार आहे. जो दिनाची चिंता वाहतो म्हणजे सुवार्ता करतो, देवाची सांगता करतो, देवाच्या कार्यासाठी हातभार लावतो, त्याचा इन्शुरन्स केल्यासारखं. जसं एखाद्या वस्तूचा आपण गाडीचा इन्शुरन्स करतो ना, आपल्याला वाटतं की जाता आता जर ती गाडी पडली, काय झाली तर काय करेल ते इन्शुरन्स कंपनी. तसं जर तुम्ही देवाची सुवार्ता करत आहात, देवाची सांगता करत आहात, देवाच्या राज्यासाठी वाढत आहात, तर देवाचा इन्शुरन्स तुमच्या मागे. तुम्ही सुखी राहणार पृथ्वीवर, तुम्ही आशीर्वादित राहणार, तुम्ही बरकतीवर स्वाधीन राहणार, कारण की तुम्ही परमेश्वराचं काम करता. आणि जो परमेश्वराच्या कामासाठी त्याचा हात उभारतो, त्याचा पैसा उभारतो, त्याच्या गौरवासाठी तो जातो, टाइम देतो, देव त्याच्यासाठी त्याच्या आकाशी कपाटे उघडतो. म्हणून सुवार्ता सांगितली पाहिजे, त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. असं दुःखी कोणी तर त्यांना आमच्याकडे प्रार्थना घेऊन या. येशूदया सागरमध्ये, नगरमध्ये, रावलीला आपली ब्रँच, रावलीला रावलीमध्ये पेलेस्टाईनच्या शाळेमध्ये आणि नगरला केडगावमध्ये, इथं प्रार्थना जरूर घेऊन या. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल, त्यांच्यासाठी गौरव केला जाईल आणि ते नीट होतील आणि त्याची देवाची सुवार्ता वाढेल, त्याची ब्लेसिंग आपल्याला आणि तुम्हाला भेटणार. म्हणून देवाची सुवार्ता सांगितलं. पुढचं वचन म्हणतो, तो रोगी अंतरुणात खेळास तसा लावतो, रोगी अंतरुणासह तो बदलतो. तो म्हणतो, परमेश्वराने माझ्यावर कृपा केली, माझा जीव बरा केला, मी तुझ्या विरुद्ध पाप केले. पापी केला असेल तर क्षमा होईल, रोगी असेल देखील तो बरा होईल. म्हणून सुवार्ता सांगितली. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. सरण डोळ्यात पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहेत, प्रत्येकाला स्पर्श करू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख चालतं त्यांच्या जीवनात शिकवतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, टीबी निक, HIV निक, कर्णीबाधेचं कार्य सैतानी बंधनातून मोकळे व्हायचे. येशूचा पवित्र आत्मा